या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। जगभरातील लोक गेल्या शतकाभरापासून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात। वरुड शहरात देखील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा वरुड, जिजाऊ ब्रिगेड वरुड व नगर परिषद वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद हॉल येथे जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिभावंत महिलांचा सन्मान करण्यात आला। याच कार्यक्रमामध्ये दिव्यांग महिलांना 3 चाकी सायकल वाटप करण्यात आली। या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे महिलांसाठी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कला स्पर्धा होती। या स्पर्धेतील स्पर्धकांनी अतिशय सुंदर कला टाकाऊ वस्तूपासून सादर केली। या कार्यक्रमाच्या व्याख्यात्या डॉक्टर नयनाताई कडू यांनी महिलांना मार्गदर्शन केले। आज वरुड नगर परिषद येथे पत्रकार संघ शाखा वरुड तथा जिजाऊ ब्रिगेड आणि नगर परिषदच्या वतीने दिव्यांग महिलांना 3 चाकी सायकल वाटप सोबतच प्रतिभावंत महिलांचा सन्मान सोहळा होत आहेत। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून नयनाताई आहेत। नयनाताई, काय सांगू शकाल? आज दिव्यांग महिलांना सायकल वाटप होत आहेत, प्रतिभावंत महिलांचा सन्मान होत आहेत, काय सांगू शकाल? दोन्ही अतिशय प्रेरणादायी आणि स्तुत्य असे उपक्रम आहे। दिव्यांग हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे आणि निसर्गतः ज्याला शारीरिक शक्ती कमी आहे पण त्यांची मनशक्ती फार अपूर्व असते, त्यामुळे त्यांच्यासाठी नगर परिषदेने हा जो त्यांना ज्या 3 चाकी सायकली दिला ही अतिशय योग्य गोष्ट आहे आणि प्रतिभावंत महिलांचा सन्मान ही समाजात सर्वांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे। त्यामुळे दोन्ही गोष्टीसाठी आपणा सर्वांचं अभिनंदन। महिला ही स्वतःमध्येच एक अपूर्व शक्ती आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये जेवढ्या शक्तिशाली सर्व गोष्टी आहेत, संज्ञा आहेत, संकल्पना आहेत, त्या सर्व महिलांशी निगडीत आहे। म्हणजे अन्न असेल तर अन्नपूर्णा आहे, ही भारतमाता आहे, भूमाता आहे आणि महिलांना सक्षम स्त्री व्हावं असं पुन्हा सांगण्याची खरं म्हणजे गरज नाही, फक्त आपल्यामधील शक्तीची आपल्याला जाणीव असावी आणि या सर्व सामर्थ्याचा समाजातील विधायकतेसाठी कसा उपयोग करता येईल, स्वतःची जाण आणि एक भान जर आलं तर प्रत्येक महिला ही अत्यंत समर्थ आहे। आणि ही शक्ती, वैयक्तिक शक्ती जेव्हा समूह शक्ती होते तेव्हा ती राष्ट्र उभारणी करते, तेव्हा ती समाज उभारणी करते। प्रत्येक कुटुंबामध्ये स्त्रीचा सन्मान असला पाहिजे आणि एक स्त्रीचं अस्तित्व जिथे आहे तिथे कोणतीही गोष्टी मांगल्यपूर्ण आणि विधायक असू शकतं। म्हणून तुम्हा सर्व लोकांचं मी अभिनंदनही करते, जे पत्रकार संघ असेल, इथली नगर परिषद असेल आणि जिजाऊंच्या या सर्व लेखी असतील, की या निमित्तानं आपापल्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांचं सामान्य महिलांच्या समोर त्यांची प्रेरक शक्ती उभी राहावी। आपला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे। महिला दिनी दिव्यांग महिलांना एक त्यांचा गरज आहे, ती गरज पूर्ण केली, त्यासाठी सर्वांचे अभिनंदन। आणि महिलांचा सत्कार, महिलांचा सन्मान होणे अत्यंत गरजेचे आहे आणि महिला दिनी महिलांचा सत्कार करून आम्हा महिलांना सन्मान दिला, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार। आणि एक दिवसच नाही पण वर्षभर आमचा सन्मान व्हावा एवढी अपेक्षा करते। आपल्यासोबत नगर परिषदच्या राष्ट्रीय उपजीविकेच्या सहाय्यक अभियानाच्या वंदनाई सुरकर मॅडम, काय सांगू शकाल? आज महिलांचा सन्मान होत आहे, दिव्यांग महिला सायकल वाटप होतं, काय सांगू शकाल? आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा, प्रतिभावंत महिलांचा सत्कार होत आहे आणि खास गोष्ट म्हणजे दिव्यांग महिलांना सायकल वाटप होत आहे। त्यांच्या या सायकलच्या याने त्यांचं जीवन अतिशय चांगलं जाणार आहे। हा अतिशय चांगला कार्यक्रम, हा स्तुत्य आहे, हे मी सांगू शकते। आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन घडून आणण्यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा असतात तर जिजाऊ ब्रिगेडचा आहेत। मॅडम, आपल्यासोबत कविताताई देशमुख मॅडम, काय सांगू शकाल मॅडम? आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही दिव्यांगांना 3 चाकी सायकल वाटप देतो आहे आणि खरंच माझ्यासमोर 2 छोटे छोटे चिमुकले मुलं आहे ज्यांना काही कारणामुळं अपंगत्व आलेलं आहे। अशा मुलांना, अशा दिव्यांगांना आपण जर सहकार्य केलं, समाजातून आणखी काही समविचारी संघटना आहे ते समोर आल्या आणि असे आणखी वाटप झाले तर खरंच आपण एक समाजाचा घटक म्हणून त्यांच्या उपयोगी पडतो। आणि दुसरा आमचा प्रोग्राम आहे की प्रतिभावंत महिलांचा सत्कार। आम्ही असं म्हणतो की आमचा सत्कार एक दिवस नाही तरी रोज व्हावा। धन्यवाद। आजच्या या
कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन घडून आणण्यात सगळ्यात मोठा वाटा जर असेल तर पत्रकार संघाचा आहे. आपल्यासोबत पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ खासबागे सर आहेत. सर, काय सांगू शकाल? आज खूप मोठा कार्यक्रम घडून आणला, आपण काय सांगू शकाल? सर्व स्त्री शक्तीला माझा सलाम. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा तालुका वरुड, जिजाऊ ब्रिगेड आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने जे आज महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. महिला दिनाचा कार्यक्रम सर्वीकडेच आयोजित केला जातो, उत्साहात साजरा होतो, परंतु इथे एक आगळा-वेगळा कार्यक्रम की दिव्यांगांना काहीतरी आधार द्यावा, निराधारांना आधार द्यावा म्हणून या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं जे आज 3 चाकी सायकलचं वाटप करण्यात आलं, ते या निराधारांना खरोखर एक आधार देणारं कार्य ठरलं आहे. आणि यामध्ये जे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, त्यांना प्रोत्साहित कसं केलं पाहिजे यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा कविताताई देशमुख यांनी जो पुढाकार घेतला आणि त्यामध्ये ज्या तळागाळातल्या महिला, कर्तृत्ववान महिला यांचा सन्मान घडवून आणला, त्याबद्दल मी त्या जिजाऊ ब्रिगेड आणि नगर परिषद वरुड यांचे शतशः आभार मानतो आणि सर्व महिलांना या महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. खरंच आजचा हा कार्यक्रम हा अस्मरणीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला वरुड नगर परिषदचे कर्तव्यदक्ष अधिकारी प्रवीणजी मानकर यांचं सहकार्य लाभलं. वरुडच सोबतच पत्रकार संघाचं सुद्धा सहकार्य लाभलं आणि या कार्यक्रमाचं सर्व नियोजन घडून आणणारा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर असेल डॉक्टर कविताताई देशमुख जिजाऊ ब्रिगेडचा एक. आणि असे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे. आज प्रतिभावंत महिलांना सन्मान होत आहेत. असे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे. पाहत राहा. कॅमेरामॅन निकू पावणेसह प्रवीण सारखं चोळामुळे पोर्टल.